महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि राजकीय पक्षांनी आपली विविध विकास कामं जनतेसमोर आणण्यास सुरुवात केली. मात्र याच दरम्यान डोंबिवलीमध्ये महायुतीमधील शिवसेना भाजपमध्ये पुन्हा एकदा एक वाद उफाळून आला आहे. भाजपच्या काही उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी या डोंबिवली सुनीलनगरमधील प्रभागातील काही विकास कामं आपल्या बॅनरवर आणली आहेत. तसेच काही मेसेज त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले होते. याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी मात्र आक्षेप घेतला. ही केलेली विकास कामं ही आमची आहेत, आमच्या खासदारांची आहेत, मात्र श्रेय लाटण्याचाच हा एकंदरीत प्रकार असल्याचा त्यांनी सध्या आरोप केला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत तसेच नागरिकांसोबत बैठक घेऊन याबाबत स्पष्टीकरण देखील दिलं. आपल्यासोबत स्वतः नितीन पाटील आहेत. पाटील साहेब, काय सांगाल, नेमका काय प्रकार एकंदरीत घडला? पहिलं तर मी कुठल्या पक्षावर आरोप करत नाही, मी व्यक्तीवर आरोप करतोय. बरोबर आहे ना? भाजप सेनेची युती आहे, त्याबद्दल आम्ही त्याचा सन्मान करतो. मी हे पक्षाने न करता कोणी व्यक्तीने केलेला आहे. आता इथला जो आशापुरा कॉम्प्लेक्स, तो ग्रीन पार्क, त्या अंबर राघव सोसायटी, ह्या इथला जो रस्ता होता तो मी माझं पहिलं पत्र 19/5/2022ला खासदार श्रीकांत शिंदे यांना दिलेला आहे. त्यात ह्याचा उल्लेख आहे. त्यानंतर 11/7/23ला मी आयुक्त महोदयांना हे लेटर दिलेलं आहे. दुसरं परत 24/9/22ला आधी पण एक लेटर मी श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाला दिलेलं आहे. आणि 28/6/24ला मी मुख्यमंत्री कार्यालयात हे लेटर दिलेलं आहे. इन्व्हर्ट आहे आणि हा निधीचा खुलासा. बरोबर आहे? बरं, निधी मंजूर होण्याच्या आधी की बाबा त्याचं इस्टिमेट तयार होतं, त्याचं मेजरमेंट घेतलं जातं की बाबा ह्या गोष्टीसाठी किती निधी लागणार आहे. बरोबर आहे? ते संबंधित महापालिकेचे जे इंजिनियर आहेत ती सगळी मंडळी येऊन मोजते ना, तर मी मोजतो. बरोबर आहे? मग हे असं खोटं का? बरं, जे सांगतायत की मी केलं ते कालपर्यंत उभाटा होते, आज 20-25 दिवस नाही झाले त्यांना जाऊन. हा, बरं, ज्यांच्याकडनं करून घेतलं त्या ह्या कल्याण ग्रामीणचे ना ते आमदार आहेत ना खासदार आहेत. आणि हे कोण आहेत? काल एकूण किती विकास कामांबद्दल तुमचा आता सध्या आक्षेप? माझा तर बऱ्याच विकास कामांबद्दल आक्षेप आहे. त्यातला तर मी तुम्हाला सांगतो, हे मेन आहे रस्त्याचं. काल परवा एक नागरिकांची मागणी होती की बस सेवा सुरू करा. आता मी तर परिवहन सभापती राहिलेलो आहे. हा, माझ्या काळात कितीतरी बसचं लोकार्पण, नवीन मार्ग, रूट मी चालू केलेले होते. हा, तर त्यात मला हा रूट चालू करणं किती अशक्य होतं. आणि इथला रूट ऑलरेडी सँक्शन होता. पूर्वी इथे बस सेवा चालू होती. हा, तो रूट सँक्शन होता. तो ताबडतोब मागणी आली. आता इथे रिक्षावाल्यांची मजुरी वाढली आहे असं सगळ्या नागरिकांचं म्हणणं होतं. ताबडतोब बस सेवा सुरू झाली. आता त्यात पण त्यांनी मेसेज, त्यांच्या ग्रुपवर मेसेज टाकतात की नागरिकांना बस सेवा सुरू झाली. हा, अरे पण कोणी केली ते पण सांगा ना. पण जेव्हा त्याच ग्रुपवर बाकी आमच्या ग्रुपवर असले असंख्य नागरिक आहेत, त्यांनी जेव्हा ह्या उद्घाटनाचे फोटो व्हिडिओज बघितले, त्यांनी तिथे छापलं त्यांना, अरे हे तर नितीन पाटलांनी केलंय, किती खोटं बोलाल. आणि ते करतो न करतो लगेच दुसऱ्या दिवशी हे. हा, आता नागरिकांना काय सांगणार? अरे बस ते इलेक्शन पुरता जो जुमला आहे. आता जुमले कोण करतं, काय करतं, हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. वारंवार ग्रुप आणि त्या उमेदवाराचा, इच्छुक उमेदवाराचा तुम्ही उल्लेख करताय. कोणता ग्रुप आहे आणि कोणता उमेदवार आहे, कोणत्या पक्षाशी संबंधित आहे? उभाटच आहे. नाव सगळ्यांना माहिती आहे. कोण ते काल आलेले आहेत, नाव घेण्याच्या पण लायकीचे नाही आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ना, प्रवेश केलाय. याबाबत एकंदरित काही तुम्ही आणि प्रवेश का केला याची पण स्टोरी आहे. मोरेश्वर सोसायटीमध्ये त्यांनी रिडेव्हलपमेंटचं पत्र दिलं होतं, बाजूलाच आहे. दिवाळीला तिथले जो बिल्डर कोणाला दिला असेल तो आला, त्यांनी गेट टुगेदर केलं, मिठाई वाटली. आता त्यांनी बघितलं ही एक बिल्डिंग गेली, बाकी पण बिल्डिंग हातातनं जाणार. तर त्या सेक्रेटरी आणि त्याची मिसेस जेव्हा ह्या चौकात बाहेर जात होती दिवाळीला, ह्या चौकात मारले. आणि सीसीटीव्ही फुटेज आहेत, गुन्हा दाखल आहे, पेपरला बातमी आहे. अरेस्ट का नाही होत ही मोठी गोष्ट आहे. एकंदर याबाबत काही वरिष्ठांशी चर्चा झाली आहे का तुमची, शिवसेनेच्या किंवा भाजपच्या? नाही, मी कोणाची चर्चा केलेली नाही. हा, माझ्यावर आघात होत आहेत किंवा इथले स्थानिक क्षुल्लक विषय मी वरिष्ठांपर्यंत नेण्याचा इतका हा मोठा विषय नाहीये. बरोबर आहे ना? हा, ह्या छोट्या छोट्या एकीकडे सर्वत्र युतीचं वातावरण आहे, मात्र इथे कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याचं बिलकुल नाही. युती धर्म कालही पाळला, आजही पाळला. मागच्या वेळेला पण काही त्यांचे सो कॉल्ड त्या लोकांनी इथे मला प्रश्न केला. एक त्यांचा गायरे गावातला उमेदवार युती धर्म पाळत नाही. अरे युती धर्म कोणी नाही पाळला.
का आजही तुम्हाला सांगतो, हा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली, विचारा चव्हाण साहेबाला सगळ्यात जास्त काम कोणी केलं, त्याचं पूर्ण यंत्रणा नेटवर्क कोणी हाताळलं? नितीन पाटीलने हाताळलं. हा निरंजन डावखरे पदवीधर आमदार, कोणी काम केलं? निरंजन डावखरेंना आत्ता फोन करा आणि विचारा. हा काय काय मागणी असणार आहे तुमची? नाही नाही, विषय असा आहे, युती धर्माच्या गोष्टी कोणी कराव्या. बघा इथे इथली जनता आहे, ह्या आमच्या मोरे साहेबांच्या निवडणुकीत इथले जे नगरसेविका आहे किंवा त्यांचे पती आहेत, त्यांनी कुठल्या पक्षाचं काम केलं लोकांना विचारा. हा उबाडा बरोबर मिळून कोणाचं काम केलं त्यांना विचारा. तसंच आयरे गावातला जो उमेदवार आहे ते युती धर्माच्या गोष्टी शिकवतात, त्यांना विचारा ना, त्यांनी मनसेचं काम केलं नाही. आयरे गावातल्या जाऊन तिथल्या कुठल्याही नागरिकाला विचारा, ते सांगतील. आणि त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवावी. हा मीही जबाबदारी पदाधिकारी आहे, इतके वर्ष मी सामाजिक क्षेत्रात काम करतोय. आज मी आलेलो नाही, बरोबर. काय मागणी असणार आहे आता तुमची? मागणी काय नाही, हे लोकांसमोर सत्य यावं. लोक नागरिक शून्य आहेत, आपला निर्णय घेतील. आणि आम्ही कधीही जाताना नागरिकांना एकच आव्हान केलेलं आहे की मी जे जे काय बोललो त्याच्यात थोडं सुद्धा असत्य आढळलं, मला मतदान करू नका. जर माझं सत्य असेल तर मात्र 2 पावलं पुढे होऊ द्या. मी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे आणि सदैव तत्पर राहणार. याबाबत काही वरिष्ठांशी चर्चा करणार आहात का? अरे या छोट्या गोष्टीसाठी मी कशाला, आमचे खासदार साहेब एवढं अख्खा महाराष्ट्र बघतायत, त्या छोट्या छोट्या गोष्टींना मी त्यांना त्रास द्यायचा गरज नाही वाटत. कारण का खासदार साहेबांचा आमच्यावर विश्वास आहे ना, या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्ही त्यांना तक्रारी करायच्या. विरोधकांना काय आव्हान असेल? विरोधकांना एकच आव्हान आहे, लोकांच्या दैनंदिन सामाजिक समस्या अडीअडचणी दूर करा. त्यांनी लोकांनी तुमच्यावर जी जबाबदारी दिली आहे ते नैतिकतेने पार पाडा. हा निवडून आलं की घरात बसा. 10-10 वर्ष लोकांनी त्यांचे चेहरे बघितले नाही. वॉर्डातल्या लोकांना कोण नगरसेविकांना, आयरे गावात कोण नगरसेवक हे माहीत नाही. अशा परिस्थितीचे वातावरण जे तिथे आहे, त्यांना मी काय सांगणार ना, जाऊन विचारा ना तिथे. बरं हे तुम्ही स्वतः पत्रकार त्या बिल्डिंगमध्ये जा, तुकारामनगरच्या खालच्या पट्ट्यात जा, जो सुनील नगरचा भाग आहे, तुकारामनगरचा मागचा जो पट्टा आहे तो आयरे गावाचा भाग आहे, त्या प्रत्येक बिल्डिंगीत आपण जा. मी आवाहन करीन तुम्हाला की तिथल्या लोकांनाच विचारा ना, दूध का दूध, पाणी का पाणी. आणि इथे मंडळी आहे, एकंदरीतच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या वादावर आता पक्षश्रेष्ठी किंवा महायुतीतले वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, ते या नगरसेवकांशी काय चर्चा करतात व या पुढे काय भूमिका असणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.